वातावरण कालपेक्षा जरा थोडं चांगलं झालं. काल जरा जास्त थंडी होती तर आज जरा मस्त क्लाउडी आणि हे झालं आहे वातावरण मस्त. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. तर आजचा आमचा प्लॅन आहे आज गोल्डन ब्रिज, जो हातवाला ब्रिज असं सगळे म्हणतात आमच्या फॅमिलीमध्ये, ते बोलतात हातवाला ब्रिज. तर गोल्डन ब्रिज आणि हानॉंग बे हा आजचा आयटनरी आहे. तर आज वाजले आहे दुपारचे 1:45. सगळ्यांनी नाश्ता केला आणि लंच पण आता इकडेच कॅन्टीनमध्ये केला आहे आणि आता आम्ही निघतो आम्ही. तर चला मग आता भेटू आपण हानॉंग बेला. आता आम्ही बाना हिल्सच्या खाली आलो आहे. आता वरती आता आम्ही रोपवेने जाणार. वॉशरूममध्ये जोरात गोप्रो पडला आता ठप्प. तो आमचा गाईड आहे आमच्या बरोबर आता. येन, व्हॉट्स युअर नेम? केन राईट? इयन. त्यांचं इयन नाव आहे. हॅलो. होई एंड ट्रेन स्टेशन आहे इकडे. आता इकडून केबल कार घेऊन आम्ही आता वरती जाणार. इकडे वरती इकडून. थँक्यू. हॅलो. नमस्ते. नमस्ते. थँक्यू. हॅलो. थँक्यू. आता आम्ही रोपवे मध्ये बसलेलो आहे आणि वरती चाललो आहे बाना हिल्स मध्ये. रोपवे म्हणून उतरून आता आम्ही आलो आहोत इकडे. पण दुकानमुळे काही दिसत नाही आज. इट्स बॅड डे टुडे. जवळ जाऊन मेबी दिसेल. तर आतापर्यंत आम्हाला गोल्डन ब्रिज लांबून दिसला असता. 45 कुठे दिसतात. आता गोल्डन ब्रिजवर आम्ही आलोय पण काहीच दिसत नाही. समोर हात आहे पण हातचे फक्त फिंगर दिसतात. मे बी तुम्हाला दिसत असेल फॉग मध्ये पण हा दिसते थोडस. आता गोल्डन ब्रिजचे झाल्यानंतर फोटो सेशन झाल्यानंतर आता आम्ही आता चाललो आहे फ्लावर गार्डन मध्ये. बाजूलाच आहे फ्लावर गार्डन. काल ड्रोन विसरलो, ड्रोन चालवण्यामुळे विसरलो आणि आज पूर्ण फॉगी आणि रेनी वेदर आहे. तर अनफॉर्च्युनेटली ड्रोन शॉट नाही घेऊ शकणार. एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती की हे जे फ्लॉवर्स आहेत ना हे थोडेसे विषारी आहेत. आम्हाला गाईड सांगत होता की ही जी फुलं आहेत थोडीशी विषारी आहेत, जरा पॉयझनस आहेत. हे बघा म्हणून नीट दाखवत होती ही फुलं. तीशी मेज आहे, मेज. हा भूलभुलैया असं म्हणतात त्यांना. झाडांनी अशी बनवलेली. मी तुम्हाला दाखवतो एकदा वरतूनच.
गाईड बोलतो मी 1 मिनिटात जाऊ शकतो. बघा तो काय खूप वेळा आला इकडे. आपल्या जमणार नाही. फ्लावर वर्ल्ड आणि गोल्डन ब्रिज झालेला आहे. आता आम्ही निघतो आहे फ्रेंच विलेजसाठी. इकडून फ्रेंच विलेज आता इकडून परत आम्ही बाजूला केबल कार माझ्या मागे दिसते ती घेऊन जाऊन पुढे आता फ्रेंच विलेजमध्ये जाऊ. हा चला. इकडे पण धुळीमुळे काय दिसत नाही धुक्यामुळे. आता इकडे फ्री बियर एक्स्ट्रा टेस्ट करण्यासाठी भेटणार आहे तर आता टेस्ट करतो. बाकी मजा किरकिरी झालेली आहे कारण की धुक्यामुळे काहीच सगळं फॉगीमध्ये सगळं व्ह्यू पूर्ण ब्लॉक झालेला आहे. बघू टेस्ट करून कशी टेस्ट लागते एकदा. टँगी आहे थोडीशी टँगी आहे थोडीशी. टेस्ट छान आहे. चांगलं की नाही माहीत नाही पण ठीक आहे. चीयर्स चीयर्स रिमा चीयर्स. लक्ष नाहीच आहे. डिफरेंट. It's a little tangy. Yeah, fruity, right? Fruity type, yes. They have the stronger one. This is the lighter one. We could have taken a stronger one. They have the dark color. Dark color, okay. Darker color is strongest. Strongest, the stronger one. It's solid white color, so the darker is go with the stronger is game. So the darker one, it look like coffee and it tastes coffee too. तर इकडे छोटासा प्ले एरिया पण आहे. तर लहान मुलांसाठी इकडे थोडासा एक आहे. इकडे लहान मुलं इकडे खेळू शकतात इकडे पूर्ण प्ले एरियामध्ये. आणि इकडे मेन थोडीशी एक राईड आहे ती दाखवतो. त्याची एक छोटीशी राईड आहे. ट्राय तर करायची आहे पण आता बाकीचे कुठे ते बघतो एकदा आणि मग बघूया अजून काय काय यायची इकडे. बाय बाय. चला मग आता आजचा इकडचा दिवस आज तिकडे संपला आहे. आता काय डिनर घरी आणि हाच दिवस उद्या फ्लाईट पकडून उद्या हनोईला जायचं आहे. तर भेटू उद्या. चला.